पाठाचं नाव आहे शिक्षण. लेखक आहे महात्मा ज्योतिराव फुले. लेखक परिचय. ज्योतिराव गोविंदराव फुले 1827 ते 1890 हे महाराष्ट्रातील दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी तनमन धनाने झटणारे तळमळीचे समाजसुधारक होते. पुण्यात शूद्रादी शूद्रांसाठी मुलींची शाळा, रात्रीच्या शाळेची स्थापना, विधवांच्या पुनर्विवाहास सहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, सत्यशोधक समाजाची स्थापना, दलित वर्गाच्या शिक्षणाची इंग्रज सरकारकडून आबाळ होत असल्याबद्दल हंटर कमिशनला निवेदन सादर करणे इत्यादी अनेक लोकोपयोगी उपक्रमामुळे जनतेने आपणहून ज्योतिरावांचा सत्कार केला व त्यांना महात्मा ही सार्थ पदवी अर्पण केली. महात्मा फुले यांनी गद्याच्या जोडीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाड, अखंडादी काव्यरचना यासारखी पद्यरचनाही केली आहे. पारंपरिक जाचक रूढीवर हल्ला चढवणारी त्यांची स्वतःची अशी एक खास शैली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे अग्रगण्य श्रेय महात्मा फुले यांना दिले पाहिजे. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी त्यांचे लहान मोठे ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत प्रकाशित झालेला महात्मा फुले समग्र वाङ्मय या संपादनात संग्रहित करण्यात आले आहे. पाठाचा परिचय. कर्ते सुधारक म्हणून महाराष्ट्रातील प्रबोधनवादी चळवळीतील अग्रगण्य विचारवंत म्हणून परिचित, पारंपरिक जुन्या चालीरीती, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि गुलामगिरी यांच्या विरुद्ध क्रांतिकारक लढा उभारणारे समाजकर्ते, समाजसुधारक, विद्येपासून वंचित, अज्ञानी जनसामान्याच्या स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी त्याने पूर्ण आयुष्य खर्च केले. विशेषतः शेती आणि शेतकरी, अपेक्षित वर्ग, स्त्रियांचे जग आदीच्या प्रश्नांना ऐरणीवर आणून न्याय मिळवून दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी काव्यरचना, तृतीय रत्न, नाटक इत्यादी मौलिक ग्रंथसंपदा निर्मितीचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. प्रस्तुत पाठातून हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेल्या निवेदनातून फुले भारतातील शिक्षणावर प्रकाश टाकतात. सरकारने शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलली असली तरी त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाची हेळसांड कशी चालविली आहे. हंटर शिक्षण आयोगामुळे सादर केलेल्या निवेदनातून महात्मा फुले भारतातील तत्कालीन शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकतात. सरकारने शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलली असली तरी त्याने बहुजन समाजाच्या शिक्षणाची हेळसांड चालवली आहे. पाठाचा सारांश. जिल्हा अथवा स्थानिक पातळीवर सुशिक्षित आणि बुद्धिमान व्यक्तीच्या हाती अनुदान निधीची व्यवस्था सोपविल्यास योग्य ठरू शकते. मात्र अशिक्षित अडाणी व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण कार्यप्रणालीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. तेव्हा सर्व स्तरावरील कार्यभार सुरळीतपणे चालविण्यासाठी सुशिक्षितांची नेमणूक हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. देशी शाळांचा विचार करता केवळ शहरामध्ये त्या मोठ्या प्रमाणात सुसंपन्न स्थितीत टिकून आहेत. मात्र ह्या शाळांची मूळ कार्यप्रणाली ग्रामीण भागातील ग्राम्य जीवन पद्धतीच्या माध्यमातून सुरू असते. दररोज दैनंदिन शालेय अभ्यास, संक्रमणप्रणीत उपक्रम, शिक्षणासंबंधीच्या मूलभूत उद्दिष्टांची क्रमिक प्रणाली ह्यात कुठेही तीळ मात्र संबंध आढळून येत नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षण प्रणालीसंबंधीच्या सुधारणा, अन्य पद्धती, शाळांची फी वगैरे ह्या बाबी गौण ठरतात. मोजक्यात मोजके ज्ञान संपादक उदरनिर्वाह म्हणून हा शेवटचा उपाय स्वीकारला जातो. पात्रतेचा अभाव, अप्रशिक्षित शिक्षण ह्यासारख्या असंख्य बाबींचा विचार न करता त्यांना मदत करणे म्हणजे सगळे व्यर्थ ठरते. अशा वेळी जन अनुदान देणे म्हटले तर तेही अपवादात्मक ठरते. तेव्हा मात्र शिक्षकांची नेमणूक नसलेल्या शाळांना अनुदान देणे योग्य ठरणार नाही.
परंतु पात्रताधारक उत्तम शिक्षकांची नेमणूक असलेल्या शाळा ह्या खऱ्या अर्थाने अनुदानासाठी निश्चितपणे महत्त्वाच्या ठरतात आणि त्यातूनच शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे कल्याण साध्य होऊ शकते. सरकारच्या उच्च शिक्षणाची तरतूद केवळ मुठभर लोकांच्याच अर्थात बहुजनाच्या हिताची नसणारी आहे. त्यामुळे ज्यांना या शिक्षणाचा फायदा होतो ते लोक मात्र आजही गप्प बसलेले दिसून येतात. अशा लोकांची मागणी बाजूला सारून न्याय ठरेल, सर्वांना हिताची ठरेल अशी सर्वसमावेशकता पद्धती अवलंबावी. मात्र याला पूर्ण नकार देणे देशहिताचे ठरणार नाही. तसे करणेही अयोग्यच ठरेल. देशातील संपूर्ण शिक्षणाचा विचार केला गेला तर उपेक्षित वंचित वर्गाचाही तितकाच गंभीरपणे विचार सरकारने केला पाहिजे. त्यातून देशातील शिक्षणाची वाटचाल योग्य ठरू शकणार. ज्या लोकांचे केवळ लेखन हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे तसेच लोक ह्या शिक्षण प्रणालीचे समर्थन करू शकतात. मात्र मध्यम व कनिष्ठ वर्गात अजूनही प्रगती झाली नाही, तेव्हा अशा वर्गासाठी अनुदान महत्त्वाचे ठरते. त्यातच ती कोणत्याही परिस्थितीत खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्णपणे चालविली गेली तर ते देखील योग्य ठरणार नाही. सर्व काळपर्यंत टिकेल असे समग्र स्वरूपाचे व्यावहारिक शिक्षण सरकारी नियमाच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून टिकवून ठेवणे वंचित ठरते. सरकारच्या कृपादृष्टीने एकूणच प्राथमिक उच्च शिक्षणाच्या संवर्धनाची भूमिका योग्य मार्गाने प्रवाहित राहू शकते. शिक्षणाची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी असे अपेक्षित वाटत असल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन सरकारी नियंत्रण महत्त्वाचे ठरते. आपल्या देशातील एकूण धार्मिक सहिष्णुता पाहता देशामध्ये सर्वच प्रकारच्या शिक्षणाची गरज महत्त्वाची ठरते. श्रीमंत व गरीब असा कसल्याच प्रकारचा भेद न करता सर्वांना समान शिक्षण मिळेल अशा दृष्टीने स्वावलंबी शिक्षणाची कास धरणे केव्हाही देशहिताचे ठरते. तेव्हा अशी पद्धत अवलंबिली तर शिक्षणाचे नुकसानही होणार नाही. सरकारी नोकऱ्यांपासून वंचित असलेल्या व्यक्तीला शिक्षणाचा प्रसार आणि प्रसारासाठी शाळेच्या निर्मितीची प्रेरणा महत्त्वाची ठरते. केवळ उपजीविकेचे साधन हा दृष्टिकोन नजरेपुढे ठेवून शाळा उघडण्याचे धैर्य दाखवणार नाही. पुण्यासारख्या ठिकाणी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी, श्री भावे यांनी खाजगी शाळा चालविल्या. मात्र अनुदानास मात्र असूनही त्यांनी केवळ स्वबळावर त्या शाळा चालविल्या. मिशनरी शाळांचा विचार करता आपल्या सरकारी शाळांकडे विद्यार्थी वर्ग अधिक आकर्षिला जातो. वेतनासारख्या बाबीला बाजूला सारून खाजगी शाळांना हे न पुरविणारे आहे असे म्हणावे लागते. सरकारी शाळेतील महाविद्यालयातील शिक्षण हे मानवी जीवनाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने अधिकच उपयुक्त ठरणारे आहे असे म्हणणे पूर्ण संयुक्तिक ठरत नाही. केवळ कारकुनी कृतीला खतपाणी घालणारी ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते असेही नाही. खऱ्या अर्थाने आजच्या शिक्षण पद्धतीतून विद्यार्थी हा जीवनाभिमुख दृष्टीने ज्ञान संपादन करण्यास तत्पर व्हायला हवा. मात्र हे शिक्षण त्यास कितपत उपयुक्त ठरेल हे सांगणे कठीण ठरते. आजची शिक्षण प्रणाली ही सर्वांच्या आवाक्यात येणारी असती तर ह्या शिक्षणाचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो. पुढील काळात ह्या संकल्पनेची अधिक जलद गतीने वाढ होऊ शकते. त्यासाठी प्रांजळ प्रयत्न करण्याची ठरते. शिक्षण ही सर्व मानवी समाजासाठी असणारी मूलभूत स्वरूपाची प्रणाली आहे. केवळ मुठभर लोकांची शिक्षणावर असलेली मक्तेदारी ही समाज व देशहित या दोहोंच्या दृष्टीने घातक ठरते. उच्च शिक्षणाची व्यवस्था ही सर्वांसाठी अगदी सहजपणे झेपणारी असावी. आपल्या येथे देखील मॅट्रिकच्या परीक्षेच्या संदर्भात मद्रास आणि
या प्रांतातील सरकारी गॅजेटच्या प्रसिद्धीचा अवलंब करावयाचा हवा, कारण ह्यातून परीक्षार्थ्यांना उत्तेजन मिळेल आणि आपणास अपेक्षित असलेल्या संदर्भातील प्रसार योग्य दिशेने होण्यास मदत होईल. खाजगी पद्धतीचा अवलंब करून मुंबई विद्यापीठातून राबविलेली ही शिक्षण प्रणाली वरदानच ठरते. यातून उच्चतम विचारसरणीचे अधिकारी उपलब्ध होतील अशी आशा बाळगता येते. उच्चतम स्वरूपाची पदवी संपादनासाठी खाजगी रीतीने अभ्यासाला मान्यता मिळाल्यास त्यातून खाजगी रीतीने अभ्यास तर शक्य होईलच, शिवाय शिक्षणातून ज्ञानप्रसाराला अधिकच वाव मिळेल. तेव्हा विद्यापीठाने अशा खाजगी स्वरूपाच्या अध्ययनाला अधिक मान्यता द्यावी, कारण ह्यातच देशाचे कल्याण आहे. सरकारी शाळांमधून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही अतिशय सदोष पद्धत आहे, कारण यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही आणि ते वंचित राहतात. तेव्हा चढाओढीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्याची तात्विक भूमिका पाहिजे तशी योग्य नाही, कारण त्यामुळे अन्य वर्गातील ज्ञानप्रसाराला अडथळा निर्माण होतो. मूलत समाजातील काही सुशिक्षित लोक, ब्राह्मण आणि उच्चवर्णीय यांची कायम ओढ सरकारी नोकरी मिळावी याकडे असते. शिवाय ते त्या दृष्टीने प्रयत्नशील असलेले दिसून येतात. एक महत्त्वाची बाब म्हणजे शाळा महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही, कारण प्रत्येक व्यक्तीने प्राप्त केलेले शिक्षण हे तांत्रिक आणि व्यवहारोपयोगी निष्कर्षांनी परिपूर्ण असतेच असे नाही. त्यामुळे नोकरीच्या या बाजारात प्रत्येकाला नोकरी मिळण्याची आशा पूर्ण होईलच असे सुस्पष्ट चित्र देखील दिसत नाही. आज जरी उद्योगधंद्यामध्ये विविधता व नाविन्य स्वरूपाची परिस्थिती पाहावयास मिळत असली तरी प्रत्येकाला त्याच्या आकलन क्षमतेसह रोजगार उपलब्ध करून घेण्यास तत्पर व्हावे लागते. देशातील वाढती सुशिक्षितांची संख्या पाहता नोकरीच्या प्रवाहापाठीमागे लागण्यापेक्षा सर्वांना त्यांचा उदरनिर्वाह अगदी सुरळीतपणे चालविता येऊ शकेल असा रोजगार प्राप्त होणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. शिक्षण आयोगानेही स्त्रियांच्या संदर्भात एक मूलभूत स्वरूपाचा निर्णय घ्यावा व तो म्हणजे स्त्रियांना प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे. ह्यातच शिक्षणाचा प्रसार देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.